दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. स्मृतीस्थळाच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 स्मृती पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली स्मृती आहे लुखाई अनुसरण दृढत्वी परिहारार्थ संबंधा पाठवणे. ही जी लुखाई आहे, या स्मृतीमध्ये जी लुखाईसा आलेली आहे, या लुखाईसाने काय केलं तर स्वतःच्या पतीलाच दुसरी पत्नी करून दिली. म्हणजे स्वतःच्या पतीचा विवाह लावला आणि आपण संन्यास घेण्यासाठी गेली. ह्यावरून आपल्याला एक लक्षात येते की लुखाईसाच्या मनामध्ये ईश्वरासाठी किती आवडी होती, किती श्रद्धा होती. तिला लवकर अनुसरण घ्यावंसं वाटलं आणि म्हणून अक्षरशः तिने स्वतःच्या पतीचं दुसरं लग्न लावलं आणि आपण स्वतः निघून गेली. तर या लुखाईसाच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आजच्या या ज्ञानसत्रातील पहिल्या स्मृतीमध्ये. याच लुखाईसाचे पाय धुतो तो तिचा पती, अक्षरशः पाय धुवून चरणोदकही पितो. तर नेमकं असं काय प्रकरण घडलं, कसा प्रसंग ओढवला की लुखाईसा घर सोडून गेली आणि पुन्हा कसा प्रसंग आला की लुखाईसाचे पाय धुवून पाणी पिलं त्या लुखाईसाच्या पूर्वाश्रमीच्या पतीने. हे सर्व इत्थंभूत ज्ञान तुम्हाला आजच्या या पहिल्या स्मृतीमध्ये होणार आहे. दुसरी स्मृती आहे खेई भटा प्रश्ने द्रावका अनुवादू. द्रावकाविषयी अनुवाद करतात आचार्य खेई भटांना. आता हे द्रावक नेमकं कशाविषयी आहे, कशाला द्रव फुटणार होता, हे सर्व दुसऱ्या स्मृतीमध्ये आपल्याला समजणार आहे. त्याचबरोबर खेई भटांचं अनुसरण कसं झालं, खेई भटांनी घरून जो काही पैसा आदला आणला होता, जे काही धनद्रव्य आणलं होतं, ते आचार्यांनी का त्याग करायला लावलं, कुठे नेऊन फेकायला लावलं, हेही आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर अधिकाराची प्रशंसा करतात आचार्य या खेई भटाच्या. तर नेमका असा अधिकार होता तरी काय त्यांचा की आचार्य त्यांच्या अधिकाराची प्रशंसा करतात, हे आपण चौथ्या स्मृतीमध्ये पाहणार आहोत. आजच्या ज्ञानसत्रातील 5वी आणि शेवटची स्मृती म्हणजे तथा कुहिरी साधन निभर्षण पूर्वक पुरुषाचारू निरूपणे. ही स्मृती आपण पाहणार आहोत. आणि नेमकं हे कुहिरी म्हणजे काय आणि या कुहिरीच्या संदर्भावर आचार्य काय निरूपण करतात, हे सर्व आपण पाहणार आहोत. आजच्या ज्ञानसत्रातील 5ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, नाथोबांनी आचार्यांना देवगिरीला का नेले. या प्रश्नाचं उत्तर काय आणि ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजच्या ज्ञानसत्रातील स्मृती क्रमांक आहे स्मृतीस्थळ स्मृती क्रमांक 97. लुखाई अनुसरण दृढत्वी परिहारार्थ संबंधा पाठवणे. लुखाई ही फार दृढ झालेली होती ईश्वर धर्मावर आणि त्या दृढत्वाची परिणती, त्या दृढत्वाचं रूपांतरण असं झालं की त्या लुखाईसाने अक्षरशः अनुसरण घेतलं, स्वतःच्या पतीचा दुसरा विवाह करून दिला आणि अनुसरण घेतलं. तर किती दृढत्व होतं हे आपल्याला यावरून लक्षात येते. सविस्तर स्मृती समोर पाहूया. लुखाईसे ते बाबुळगावकरे. लुखाईसा ही बाबुळगावकर होती, म्हणजे तिचं आडनाव बाबुळगावकर होतं आणि ती बाबुळगावला राहणारी होती, म्हणूनच तिला बाबुळगावकर असं म्हणायचे. नांदेडला राहणारे आहेत तर नांदेडकर झाले, येळंबला राहणारे आहेत तर येळंबकर झाले. नांदेड जिल्ह्यामध्ये येळंब नावाचं गाव आताही आहे. त्या येळंब गावाचा तालुका हदगाव आहे, जिल्हा नांदेड आहे. तर त्या येळंब गावचे राहणारे होते म्हणून येळंबकर नाव पडलं. आताही महानुभाव पंथामध्ये येळंबकर वेली आहेच. भरपूर काही साध्वी बाया, भरपूर काही महात्मे आपल्याला दिसतात ज्यांचा विल्ले येळंबकर आहे. तर या येळंबकर गादीचे जे मूळ पुरुष होते ते येळंब गावचे राहणारे होते. तालुका हदगाव, जिल्हा नांदेड येथील ते राहणारे होते, म्हणून त्यांचं नावच पुढं संन्यास घेतल्यानंतर पण येळंबकरच पडलं आणि त्यांच्याच नावाने पुढे ही येळंबकर गादी चालू झाली. तर ज्या गावचे होते म्हणून त्यांना त्याच गावचं नाव पडलं. नांदेडचे होते तर नांदेडकर, येळंबचे होते तर येळंबकर. त्याचप्रमाणे बाबुळगावचे होते म्हणून बाबुळगावकर नाव पडलं. भटोबासापासून श्रवण झाले होते. भटोबासांपासून काही ब्रह्मविद्येचं श्रवण या लुखाईला झालेलं होतं. ती सगळं भोगापासून विरमली. ब्रह्मविद्याशास्त्राचं श्रवण झाल्यानंतर त्या लुखाईसाने सर्व भोगांचा त्याग केला. तिच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली. उदासीनता असती ताक भात जेविती संग्रहे तोडगळ सुरी वांचोणी अवघे चिते तेजिले. एवढी विरमून गेलेली आहे लुखाईसा, एवढं मनामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे. उदास राहायला लागली, फक्त ताक आणि भात खायचा. लोकसंग्रहा खातीर फक्त गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं
पायामध्ये जोडवे होते. बाकी संसारामध्ये तिची बिलकुल रुची राहिलेली नव्हती. भातारू वरजिला पतीचाही त्याग केला. पूर्णपणे संसाराचा त्याग केला. दिसायला ती संसारामध्ये होती, परंतु तिचा संसार चालू नव्हता. पूर्ण संसाराचा त्याग केलेला आहे. पतीचाही त्याग केलेला आहे. घरामध्ये आहे, परंतु पतीचा त्याग केलेला आहे. गंगे जाती स्नान करीती नावेक बैसती अनुष्ठान करीती या परी असे ती. गंगेला जायची लुखाईसा, तिथे गंगेलाच आंघोळ करायची, थोडा वेळ तिथे नदीच्या तीरावर बसायची, अनुष्ठान करायची म्हणजे ईश्वराचं स्मरण करायची, विजन करायची. या प्रकारे ती राहायला लागली. मग आता लुखाईसाने ठरवलं की आपल्याला संन्यास घ्यायचा. पण आता मी जर अशीच घर सोडून संसार सोडून जर संन्यास घेण्यासाठी निघून गेली तर बिचाऱ्या या माझ्या पतीचं वाटोळं होऊन जाईल, याच्या संसाराची राख रांगोळी लागून जाईल ना. मग आता याचा काहीतरी विचार करावा लागेल आपल्याला. लगेच लुखाईसाने निर्णय घेतला. लुखाईसाने काय केलं? आपणची जावणी भातारासी बरवी उपवरणोवरी पाहिली. स्वतःच गेली, एक चांगली उपवर मुलगी पाहिली, भाताराचा विवाह केला आणि पतीचं लग्न लावून दिलं त्या मुलीसोबत. भाताराचा विवाह केला म्हणजे स्वतःच्या पतीचंच लग्न लावून दिलं त्या मुलीसोबत या लुखाईसाने. मग एक दिसू गंगे अंघोळीसी म्हणून आली. एके दिवशी घरातून निघाली बाहेर, गंगेला गेली आंघोळ करण्यासाठी. तैसेची बाहिरी बाहिरी भटोबासा पासी निंबियासी आली. भटोबासासी भेटली, भिक्षा केली. एके दिवशी लुखाईसा घर सोडून आली बाहेर, आंघोळीला जाते म्हणून सांगितलं आणि तसंच बाहेरच निघून आली निंब्याला. भटोबासांपाशी अनुसरण घेतलं. भिक्षा देता भटोबासी शोधनी करविली. दीक्षा घेत असताना भटोबासांनी शोधनी केली की हिने कसं घरदाराचा त्याग केला किंवा हिचं पूर्वाश्रमीचं आचरण कसं होतं, तेही मागील व्रतनियम सांगितलं. मग लुखाईसाने सर्व व्रतनियम सांगितला की मी अशा पद्धतीने आचरण करत होते, संसारात होते, परंतु संसाराच्या वेगळं होते मी. ज्याप्रमाणे कमळाचं फूल असते, पाण्यामध्ये उमलते, चिखलामध्ये उमलते, परंतु त्या कमळाचे जे पानं असतात त्या पानावर बिलकुल चिखल लागलेला नसतो. चिखलात राहून ते कमळाचे पानं ज्याप्रमाणे वेगळे राहतात, त्याप्रमाणे ही जी लुखाईसा आहे ही संसारात राहून संसाराच्या वेगळं राहत होती. संसाराचा स्पर्शही तिला होत नव्हता, जरी ती घरी असली तरी. तर हे सर्व लुखाईसाने सांगितलं, मी असा व्रतनियम घेतला होता, सर्व अष्टभोगाचा त्याग केला होता, जरी मी घरी असली तरी पण माझ्या पतीचा मी त्याग केला होता. हे सर्व लुखाईसाने सांगितलेलं आहे आचार्यांना. मग बायाचेनी सांगा ते परमेश्वर पुरा पाठविली. मग काही बायांच्या सोबत या लुखाईसाला आचार्यांनी रुद्धपूरला पाठवलं. परमेश्वरपूर म्हणजे काय? रुद्धपूर. तर तिथे पाठवलं. सवेची मागलाकडून धावणे आली. लुखाईसा रुद्धपूरला निघून गेली आणि मग तिचा जो पूर्वाश्रमीचा पती आहे लुखाईसाचा, तो शोधायला लागला. माहेरी जाऊन विचारलं, का हो तुमच्याकडे आली का लुखाईसा? मग माहेरचे लोक परेशान होऊन गेले. जे काही आई असेल, वडील असेल, भाऊ असतील त्या लुखाईसाचे, सर्व परेशान होऊन गेले. सर्व शोधायला लागले. मागल्याकडून धावणी आली म्हणजे काय? तर आई, बाप, भाऊ, पुन्हा पती, जे काही नाते गोते होते ते सर्व धावत आले. शोधायला लागले की आमची लुखाईसा कुठे गेली, आमची लुखाईसा कुठे गेली. हे सर्व निंब्याला आले, जिथे भटोबासांचा आश्रम होता. येऊन भटोबासांना ते काय म्हणतात? भटो येथ लुखाई आली, ते आम्हासी भेटवा. सर्वजण आले आणि सरळ म्हणतात भटोबासांना, भटो तुमच्या पाशीच आमची लुखाईसा आलेली आहे, आमची आणि त्यांची भेट करून द्या. भटोबासी म्हणितले, येथ नाही पहा. आचार्य म्हणतात, आमच्याकडे तुमची लुखाईसा नाही. आमच्या म्हणण्यावर तुम्हाला भरोसा वाटत नसेल तर आमचा सर्व आश्रम तुम्ही शोधून पाहू शकता. पहा म्हणजे बघा बरं. म्हणून परिहार दिधला, असं म्हणून परिहार दिला आचार्यांनी की तुम्ही आमचा सर्व आश्रम शोधू शकता, पाहू शकता, सर्व आश्रमांच्या खोल्या वगैरे काय असतील ते. आणि ते निघाले. आणि मग त्या लोकांना वाटलं, हे साधू महात्मे कशाला खोटं बोलतील, खरंच बोलत असतील, इथे लुखाईसा नसेलच. आणि म्हणून ते वापस निघतात. आपल्या गावा गेले, आपल्या गावाला ते निघून गेले. लुखाईसे रुद्धपुरासी गेली, रुद्धपूर नमस्करिले, बरीच दिस उत्कर्षे वैराग्य केले. मग लुखाईसा रुद्धपूरला पोहोचलेली होती. पूर्ण रुद्धपूर नमस केलेला आहे लुखाईसाने. वरीस दिस म्हणजे जवळजवळ एक वर्षभर उत्कर्षाने वैराग्य केलं लुखाईसाने त्या रुद्धपूरमध्ये. देह थोर तुटले, देह खूप क्षीण झालेला आहे, देहावर फक्त चमडी उरलेली आहे, देहावर फक्त त्वचा दिसत आहे, मांस सर्व आटून गेलं, मांस शरीरावर उरलेलंच नाही, फक्त शरीरावरची त्वचा दिसत आहे आणि त्वचेखाली फक्त हाडं दिसत आहेत. अशी त्यांची काया
झालेली आहे, असं त्यांचं शरीर झालेलं आहे, पूर्ण देह तुटलेला आहे. मग वरी काय एका भटोबासांच्या भेटीसी आली, भेटी झाली. मग एका वर्षाने भटोबासांच्या भेटीला लुखायसा आली. आचार्यांची आणि लुखायसांची भेट झाली. मग एको दिसू तयाचे अति दृढत्व जाणोनी भटोबासी म्हणितले. मग एके दिवशी आचार्यांना त्यांचं दृढत्व लक्षात येते लुखायसाचं, आणि ते दृढत्व पाहून आचार्य म्हणतात, लुखायसे आता ऐसेची तुम्ही बाबुळगावा जा. आचार्य म्हणतात लुखायसांना, आता तुम्ही असंच बाबुळगावला जा, तेथ भिक्षा करा आणि या बाबुळगाव मध्ये जाऊन भिक्षा मागा आणि मग या परत आमच्याकडे. मग लुखायसे बाबुळगावा गेली. मग लुखायसा बाबुळगावला गेल्या. भिक्षा अवसरी तयाची घरा गेली. भिक्षा मागण्यासाठी तियाची घरा गेली, म्हणजे पूर्वाश्रमीचा जो पती होता बरोबर त्याच घरी गेली ही लुखायसा. तो दारी बैसला होता, तो अंगणामध्ये बसलेला होता. तेने नोळखोणी म्हणितले आई दंडवत. त्या पतीने काय ओळखलंच नाही लुखायसाला, न ओळखता दंडवत केला, म्हणजे त्याला लक्षातच आलं नाही की ही माझी पूर्व पत्नी आहे. त्याने उठून सरळ आई दंडवत असं म्हटला तो येऊन. लुखायसी म्हणते आमते ओळखता. लुखायसा म्हणते तुम्ही आम्हाला ओळखता का? आणि तेने ऐसे ओळखोणी म्हणितले होय ओळखतो. आणि मग तो व्यक्ती, तो जो तिचा पूर्वाश्रमीचा पती आहे, तो म्हणतो हो ओळखलं ना आम्ही. ज्यावेळेस ध्यान देऊन पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की ही लुखायसा आहे. आणि मग तो म्हणतो की हो आता मात्र ओळखलं तुमच्या आवाजावरून. आता दुसरे दंडवत आवाजावरून लक्षात आलेली आहे लुखायसा. शरीराकडे पाहिल्यानंतर लुखायसा लक्षात नाही आली त्यांच्या. म्हणजे एवढं परिवर्तन झालेलं आहे लुखायसामध्ये, पूर्ण शरीर कृश झालेलं आहे. आणि हे सर्व पाहिल्यानंतर त्या लुखायसाची चर्या, त्या लुखायसाचं आचरण पाहिल्यानंतर तो पती जो आहे पूर्वाश्रमीचा तो म्हणतो, आता दुसरे दंडवत, आता पुन्हा दुसरा दंडवत आम्ही तुम्हाला करत आहोत. तुमच्या या आचरणाला, तुमच्या या महात्मेपणाला आम्ही दंडवत करत आहोत, असं तो पती म्हणतो. म्हणून सावमा आला, जवळ आला, माथाचा पाग फेडिली, डोक्याला जी पगडी बांधलेली होती ती बाजूला ठेवून दिली आणि लुखायसाच्या पायावरी भावपूर्वक डोई ठेविली. या लुखायसाच्या पूर्वाश्रमीच्या पतीने अक्षरशः लुखायसाच्या पायावर डोकं ठेवलं. पती हा पाया पडत आहे. बैसो घातले, बसायला टाकलं. ताटी पाय धुतले, ताट आणलं, ताटामध्ये तिचे पाय ठेवून पाय धुतले. पायवणी भीतरी घेतले. एवढी श्रेष्ठ झालेली आहे लुखायसा की अक्षरशः पायवणी घेतलेला आहे, म्हणजे पाय धुवून पायाची पायवणी, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की चरणोदक घेतलं. पण इथे चरणोदक असा हा शब्द स्मृतीस्थळकाराने का योजिला नाही? कारण चरणोदक हे परमेश्वर अवताराचं असते आणि जे माणसांचं असते ते पायवणी असते. पाय धुतलेलं पाणी ते पायवणी. तर ते पायवणी घेतलेलं आहे या व्यक्तीने, स्वतःच्या पत्नीचं पायवणी. म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की त्या पतीला किती श्रेष्ठ भावना निर्माण झाल्या असतील लुखायसाला पाहिल्यानंतर. तो स्वतः पाय धुवून पाणी घेतो. कपाळी लाविले, कपाळाला पाणी लावून घेतलं, डोक्यावर पाणी शिंपून घेतलं. मग लुखायसे मागुते येऊनी भटोबासा पुढा सांगितले, भटोबासा थोर सुख झाले. मग लुखायसा परत आचार्यांकडे जाते, सर्व पूर्व वृत्तांत सांगते, असं असं झालं, मी तिथे गेले. मग माझ्या त्या पूर्वश्रमीच्या पतीने अक्षरशः माझ्या पायावर माथा टेकवला, माझे पाय धुतले, माझी पायवणी घेतली, हे सर्व सांगितलं. आणि हे ऐकल्यानंतर भटोबासांना खूप थोर सुख झाले, म्हणजे खूप सुख झालेलं आहे. तर आता प्रश्न असा येऊ शकतो आपल्या मनामध्ये की या लुखायसाने सर्व त्याग केला होता. स्वामी म्हणतात संबंधियाच्या घरी जाऊ नये, आणि आचार्यांनी तर सरळ पतीच्या घरी पाठवलं लुखायसाला. असं कशामुळे? पाप लागलं नाही का लुखायसाला? स्वामींच्या वचनाचा भंग झाला नाही का? स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंधो विशेषता त्याज्य, संबंधी अधिकार नाही, संबंधी विकार, हे जे वचन सांगितले स्वामींनी, या वचनाचा भंग नाही झाला का? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, आचार्यांनी कशामुळे त्यांना पाठवलं, वचनभंगाचा दोष का नाही लागला लुखायसाला, या मागचं उत्तर असं आहे, या मागचं कारण असं आहे की पतीला आणि या लुखायसाच्या माहेरच्या लोकांना असं वाटू शकलं असतं की स्वतःच्या पतीचं दुसरं लग्न लावून दिलं, ही बाई पळून गेली, तिकडे एखाद्या दुसऱ्या माणसासोबत तर संसार थाटला नसेल, हिने हिचं काही अगोदरचं लफड तर नसेल, स्वतःच्या पतीला दुसरी बायको करून दिली आणि आपण निघून गेली. मग हिचा कोणीतरी दुसरा मित्र असेल, त्या मित्रासोबत ही पळून गेली असेल आणि त्या माणसासोबतच हिने दुसरा संसार थाटला असेल, असं या लोकांच्या मनामध्ये आलं असतं जर तिने तिकडच देहक्षेपला असता तर. आचार्यांनी तिला पुन्हा तिथेच त्या गावामध्ये पाठवलं. आचार्यांना हे दाखवायचं होतं की लुखायसांनी कोणत्याही प्रकारचा दोष अंगवलेला नाही, कुठेही पळून गेलेली नाही, तर ती धर्माचं आचरण करत आहे हे आचार्यांना दाखवून द्यायचं होतं. त्यांच्या मनामध्ये जर असे काही दोष आले असतील तर ते धुवून टाकण्यासाठी आचार्यांनी लुखायसांना तिकडे पाठवलेलं आहे. पतीच्या घरीच भिक्षेला पाठवलं, त्याच गावामध्ये पाठवलं.
आणि या प्रसंगावर तुमच्या लक्षात आलंच असेल की पतीने अक्षरशः पाय धुवून पायवणी घेतली, अक्षरशः पायावर माथा टेकवला, म्हणजे पतीच्या मनामध्ये काहीही दोष राहिले नाही, सर्व दोष निघून गेले. आणि जर लुखाईसाने इकडेच देहत्याग केला असता, देह क्षेपला असता, तर लुखाईसा कुठे न कुठे निमित्त कारण ठरली असती पतीच्या मनामध्ये दोष निर्माण होण्यासाठी, बरोबर की नाही. आणि म्हणून आचार्यांनी लुखाईसांना तिथे पाठवलं आणि जे निमित्त कारणाने दोषी ठरत होत्या लुखाईसा, तो दोषही लागू दिलेला नाही आचार्यांनी लुखाईसाला. तर असे आपले आचार्य होते, एवढा दूरचा विचार करायचे आणि स्वतःच्या शिष्यमंडळीला दोषापासून वाचवायचे. आपल्या कल्पनेच्या पलीकडे विचार करायचे आचार्य. आपली जिथे विचार करण्याची क्षमता संपून जाते त्याच्या कितीतरी पुढून आचार्य हे विचार करायचे. आणि म्हणून तर एवढा मोठा महानुभाव पंथ विस्तारल्या गेला. आपल्याला आचार्यांसारखे व्यक्ती भेटले या महानुभाव पंथाचं संगोपन करण्यासाठी, वाढ वृद्धी करण्यासाठी. आचार्यांनी फार कष्ट घेतले, आपल्या पूर्वजांनी फार कष्ट घेतले. तर आता दायित्व आपल्यावर आहे, आपल्या खांद्यावर जबाबदारी आहे की आपणही ईश्वर धर्म वाढवला पाहिजे. आणि म्हणून आपण काही ना काही ईश्वरीय कार्य वाढवण्यासाठी प्रयत्नरत असलो पाहिजे. काहीतरी काम दररोज आपण केलं पाहिजे. एवढंच मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे. स्मृती क्रमांक 98. खेई भटा प्रश्ने द्रावका अनुवादू. खेई भटांनी प्रश्न केला, त्या संदर्भामध्ये द्रावकाचा अनुवाद केलेला आहे आचार्यांनी. एको दिसू से गावकरा खेई भटा भटोबासांचे दर्शन झाले. एके दिवशी सेगावकर खेई भटांना भटोबासांचं दर्शन झालं. तेही भटोबासासी पुसले, लोहबंध गाडा जडिला असे तो उजडे ऐसे काही असे. सेगावकर खेई भट्ट म्हणतात आचार्यांना की लोहबंध गाडा आहे, म्हणजे एक गाडा आहे, तो लोहाच्या सांखळांनी बांधलेला आहे, लोखंडाच्या साखळीने चांगला आवळून बांधलेला आहे. तो उजडे ऐसे काही असे, तो गाडा त्या लोखंडी साखळापासून मुक्त होईल, असं काही उपाय आहे का? भटोबासी म्हणते असे. भटोबास म्हणतात उपाय आहे. द्रावक भेटे तरी लोहासी झरा फुटे. द्रावक गोटे नावाचा एक गोटा असतो, तो गोटा जर लोखंडाला लावला तर ते लोखंड जे आहे ते आपोआप वितळत असते. आणि साहजिकच आहे, लोखंड जर पातळ झालं तर तो जो गाडा आहे लोखंडाच्या साखळीने आवळलेला, तो मुक्त होऊन जाईल. ऐसी भटोबासी उपपत्ती दिधली. आचार्यांनी असं इथे निरूपण केलं, उदाहरण दिलं द्रावक गोट्यांचं. ते खेई भटाचा म्हणी टीक ऐसे बैसले. खेई भटांच्या मनामध्ये टीक ऐसे बैसले, म्हणजे एकदम मनामध्ये ते निरूपण स्थिरावलेलं आहे, एकदम निरूपण पक्क असं मनामध्ये बसलं. आपुला म्हणी म्हणितले आता गावा जावो व्यवस्था करू. मग सेगावकर खेई भट्ट म्हणतात की आता आपण गावाला जाऊया, तिथली व्यवस्था लावू, मग भटोबासा पासी जाऊ आणि मग नंतर आचार्यांपाशी परत येऊ. मग भटोबासांची आज्ञा घेऊन कुटुंबे घेऊन गावासी गेले. भटोबासांची आज्ञा घेतली, कुटुंब स्वतःच घेऊन ते गावाकडे गेले आणि मग तिथे जाऊन ते सर्व व्यवस्था करतात. स्मृती क्रमांक 99. तथा अनुसरण. त्याचबरोबर त्यांचं अनुसरण कसं झालं ते आपल्याला स्मृती स्थळकार इथे सांगतात. मग गावा जाऊन खेई भट्टी द्रव्याचे सरीसे 3 वाटे केले. घरी जे काही धनदौलत होती त्या धनदौलतीचे समान 3 वाटे केले. एक पुत्रासी दिला, 1 वाटा मुलाला दिला. एक ब्राह्मणीसी दिला, 1 वाटा स्वतःच्या पत्नीला दिला. आपला आपण घेऊन त्या ते पुसले. मी भटोबासा पासी जात असे, तुम्ही माझी अवसरी न करावी. तिसरा जो वाटा होता तो धनद्रव्याचा वाटा स्वतःसोबत घेतला आणि घरच्यांना सांगितलं, आता मी आचार्यांपाशी संन्यास घेण्यासाठी जात आहे, तुम्ही माझी अवसरी न करावी, तुम्ही माझी वाट पाहू नका, आता मी काय परत येणार नाही. तुम्हाला आता धनदौलत काय पाहिजे ते दिली, तुम्ही तुमचं व्यवस्थित धनदौलत सांभाळा, मुलाचं लग्न करा, व्यवस्थित राहा, असं सेगावकर खेई भट्ट म्हणतात. ऐसे म्हणून भटोबासा पासी आले, मागील अवघे सांगितले. असं म्हणून ते आचार्यांपाशी आले. आचार्यांना सर्व काही पूर्ववृत्तांत सांगितलेला आहे आणि जे सोबत द्रव्य आणलं होतं ते द्रव्य भटोबासा पुढा ठेविले. आचार्यांसमोर ते द्रव्य ठेवून दिलं. तो भटोबासी ते ऐसे पाये लोटुनी म्हणितले. भटोबासांनी ते जे काही धनदौलत त्यांनी आणली होती ते पायाने अशी दूर लोटली. मी काही एखादा चोळिका महात्मा. आचार्य म्हणतात, का हो, मी काय तुम्हाला एखादा चोळिका महात्मा वाटलो का? मी काय तुम्हाला वाममार्गीचा महात्मा वाटलो का? की जो महात्मा द्रव्य लुब्ध असेल, द्रव्य आलं म्हणजे तो लगेच गुंडाळून ठेवून देईल, संग्रह करेल द्रव्याचा, असं तुम्हाला वाटलं का? माहे आणले आणि म्हणून तुम्ही हे द्रव्य आणलेलं आहे का इथे? ते खेई भटासी अवघड वाटले. खेई भटांना खूप अवघड वाटलं की अरे, माझ्याकडून फार मोठी चूक झालेली आहे. भटोबासा ते म्हणले, तरी हे मी काय करू? खेई भट्ट म्हणतात आचार्यांना की आता
हे काय करू मी आणलेलं धनद्रव्य? येतू क्या दुरुणी माग होता कैसा जाओ, एवढ्या लांबून मी आलो, आता परत घरी जाऊ का हे धनद्रव्य वापस देण्यासाठी त्यांना? काकुलती करू लागले, काकुलतीला आले की आचार्य हो, कसंही करून एकदा स्वीकार करा माझ्या या धनद्रव्याचा, किंवा हे जे काही माझी तुच्छ भेट आहे, तुमच्या समोर हे तुच्छ भेट आहे, काही का असेना ही माझी तुच्छ भेट स्वीकार करा, अशी काकुलती करायला लागले. मग भटोबासी म्हणितले. मग आचार्य म्हणतात, तरी जाय घाली पहिलं मडान तू. शेगावकर खेई भटांना असा प्रश्न पडायला लागला की आता मी घरी का जाऊ? घरी सांगून आलो की मी परत येणार नाही, आणि लगेच दुसऱ्या दिवशी घरी गेलो तर माझ्या शब्दाची व्हॅल्यू काय राहिली? माझ्या शब्दाचं काय मोल राहिलं? आज मी सांगितलं मी येणार नाही, दुसऱ्या दिवशी घरी गेलो तर हाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला होता. काकुलतीला आले की मला घरी पाठवू नका तुम्ही हे द्रव्य वापस करण्यासाठी, अशी काकुलती करत आहेत शेगावकर खेई भट्ट आचार्यांपाशी. यावर आचार्य म्हणतात, तरी जाय घाली पहिले मडान तू. बाजूला एक मड पडलेला आहे, तिथे जाऊन हे टाकून दे. मा मडची खाईल, ते मडच खाऊन टाकले या द्रव्याला. मग ते नेवणी मढान तू एकी कोणता ठेविले. मग शेगावकर खेई भट्ट त्या मढामध्ये गेले आणि त्या मढाच्या एका कोपऱ्यामध्ये ते धनद्रव्य ठेवून दिलं. मडची खाईल म्हणजे काय? त्या मढाला ते पैसे उपयोगात जातील. पूर्वी गावोगावी मठ तयार केलेले असायचे, प्रवासी लोक तिथे मुक्काम करायचे. धर्मशाळा तयार केलेल्या असायच्या, प्रवासी लोक तिथे मुक्काम करायचे. आणि शेजारचा जो मठ होता त्या मढाला काही द्रव्याची आवश्यकता होती, म्हणजे काही डागडुजी करायची असेल त्या मठाची, काही विस्तार करायला पैसा कामात येईल असंही आचार्यांना वाटू शकते. मडची खाईल म्हणजे काय? तो पैसा त्या मठाच्याच उपयोगात जाईल आणि येणारे जाणारे जे काही वाटसरू असतील त्यांना ते सोयी सुविधेने युक्त असलेला मड उपयोगात येईल, असा एक उदात्त विचार आचार्यांचा होता. आणि म्हणून म्हणतात की ते मड खाऊन टाकेल हे द्रव्य, म्हणजे ते द्रव्य त्या मठाच्या उपयोगात जाईल. लक्षात असू द्या, त्या काळामध्ये किती इमानदार लोक होते. त्या मठामध्ये जर कोणाला धनद्रव्य दिसलं तर ती व्यक्ती ते धनद्रव्य त्या मठालाच लावेल याची शाश्वती आचार्यांना होती. म्हणजे किती इमानदार त्या काळामध्ये लोक होते. समाजाभिमुख लोक त्या जमान्यामध्ये होते. आताच्या काळामध्ये समाजाभिमुख लोक फक्त मी म्हणेल की 1% राहिले असतील किंवा 0.1% राहिले असतील. जे समाजाभिमुख आहेत लोक, असे फार क्वचित लोक आहेत, मोजके लोक उरलेले आहेत जे समाजाभिमुख आहेत. बाकी सर्व लोक तर स्वतःचा प्रपंच, स्वतःची पत्नी, स्वतःची मुलं, स्वतःचं जे काही धनदौलत, जे काही प्रॉपर्टी आहे ते सांभाळण्यामध्येच व्यस्त आहेत. मग आपलं राष्ट्र कसं पूर्ववैभवाला प्राप्त होईल? आपलं राष्ट्र सोने की चिडिया कधीपर्यंत होतं? जोपर्यंत आपल्या या राष्ट्रामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती. या गुरुकुल शिक्षण पद्धतीमधून जोपर्यंत समाजाभिमुख पिढी निर्माण होत होती तोपर्यंतच आपलं राष्ट्र सोने की चिडिया होतं. आणि नंतर मुघल आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, या सर्वांनी देश लुटला, आपली शिक्षण पद्धती नष्ट केली. आणि तुम्ही पाहतच आहात सध्याला काय परिस्थिती आहे समाजाची. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं तोच मुलगा मायबापाला सांभाळायला तयार नाही, तर तुम्ही विचार करा किती भयंकर परिस्थिती आहे. आणि आपण म्हणतो मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहेत भारतामध्ये, तिथून उच्च शिक्षा विभूषित पिढी निर्माण होत आहे. कशाची? बोंद्याची उच्च शिक्षा विभूषित पिढी निर्माण होत आहे. काय ते PhD कामाच्या, काय ते डॉक्टरेट कामाचे, काय ते MBBS कामाचे आहेत, काय ते IAS आणि IPS अधिकारी कामाचे, जे स्वतःच्या मायबापाला सांभाळू शकत नसतील. जे सांभाळत असतील ते दैवाच्या भाग्याचे. पण भरपूर काही असे मी लोक पाहिलेत जे स्वतःच्या मायबापाकडे लक्षही देत नाहीत. मग आता तुम्ही सांगा, जे स्वतःच्या मायबापाकडेच लक्ष देत नाहीत ते माणसं परमार्थाचा विचार कधी करतील? ईश्वर प्राप्तीचा विचार कधी करतील? ह्या तर फार पुढच्या गोष्टी राहिल्या. तर मूळ मुद्दा इथे येऊन ठेपतो की शिक्षण पद्धतीमध्ये जो फरक पडला, तो जो मेकॉले येऊन गेला त्याने सगळी घाण केली. आणि आपणच काय म्हणतो की मला अमकी डिग्री प्राप्त आहे, मला तमकी डिग्री प्राप्त आहे. अरे त्या मेकॉले शिक्षण पद्धतीतील डिग्री काय कामाची? तुम्हाला जर माणुसकी येत नसेल, तुमच्या ठिकाणी माणुसकीचा झरा आटलेला असेल, तर त्या डिग्रीला काय करायचं? जाळून टाका त्या डिग्रीला, जर तुमच्यामध्ये माणुसकी उरली नसेल तर. आणि माणुसकी जर पाहिजे असेल तर फक्त अध्यात्म आहे. अध्यात्माशिवाय माणुसकीचा झरा या माणसाच्या ठिकाणी पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. अध्यात्म हे एकमेव साधन आहे की माणसाला माणुसकी शिकवू शकते. या मेकॉलेच्या शिक्षण पद्धती अनुसार जे काही युनिव्हर्सिटी चालत आहेत, या युनिव्हर्सिटीमधून माणुसकीचा झरा निर्माण होणे क्वचित आहे. फक्त या युनिव्हर्सिटीमधून पैसे छापणारे माणसं तयार होतात, बाकी काही नाही. तुम्ही विचार करा ना, राजकारणी लोक नुसते कागदाचे बंडल जमा करत आहेत. असे काही राजकारणी लोक आहेत ज्यांची मालमत्ता 50-50 हजार कोटीपर्यंतची आहे. काय करणार आहे तो? मी तर म्हणतो ना, या नोटांचे बंडल जरी रचून त्यांना जाळलं तरी त्यांच्या येणाऱ्या 10 पिढ्याला बी पूर्ण उरतील एवढे त्यांच्याकडे नोटाचे बंडल आहेत. नोटामध्येच जाळायचं काम आहे त्यांना.
लाकडांची गरजच नाही त्यांना. म्हणजे किती अज्ञानत्व आहे, तुम्हाला समाजाला द्यावंसं वाटत नाही. समाज किती दुःखी आहे त्याला द्यावंसं वाटत नाही. मग काय या शिक्षण पद्धतीला करायचं हो? बरं असो, मला एवढं सांगायचं आहे की जुन्या काळामध्ये एवढे लोक माणुसकीचे होते. आचार्य म्हणतात त्या मठाच्याच उपयोगात तो पैसा जाईल आणि होतेही पुढे तसंच. आणि मग ते सगळं जे काही पैसा आदला त्या खेईभटांनी आणला होता तो बाजूच्या मठामध्ये नेऊन टाकला आणि आचार्यांपाशी आले. मग बरवी येत होती तर क्रिया केली, आचार्यांपाशी छानपैकी क्रिया केली, म्हणजे पंगत पाणी पूजा वगैरे व्यवस्थित केली. बरवी भटोबासासहित वस्त्र पूजा केली, चांगले वस्त्र आणले होते, ते वस्त्र अर्पण केले आचार्यांना. बर्वे पदार्थ अभ्यागत केले, चांगले चांगले पदार्थांनी सर्वांना पंक्तीमध्ये जेवायला वाढलं. बर्वे पदार्थ अभ्यागत केले म्हणजे काय? अभ्यागत वृत्ती सर्वांची चांगली केली, म्हणजेच पंक्तीमध्ये एकदम चांगले पदार्थ तयार केले होते. उत्तम पदार्थांनी सर्वांना भोजन घातलेलं आहे. मग खेईभटासी भिक्षा दिली, खेईभटांनी दीक्षा घेतलेली आहे आचार्यांपाशी. श्रवंतीयेची काळी झाले की मागा काही झाले ते नेणिजे. श्रवंतीयेची काळी झाले की मागा काही झाले होते हे नेणिजे. श्रवण तिथेच त्यांना झालं की मागे कधी झालं होतं ब्रह्मविद्येचं हे माहिती नाही. मग पुढे आता ब्रह्मविद्या श्रवण कधी झालं ते सांगतात. स्मृती क्रमांक 100. तथा अधिकारू प्रशंसा. अधिकाराची प्रशंसा करतात आचार्य. कोणाच्या अधिकाराची? सेगावकर खेईभटांच्या अधिकाराची प्रशंसा आचार्य इथे करतात. आज आपण पहिलं शतक पूर्ण केलेलं आहे स्मृतीस्थळाचं. मध्यंतरी 2-3 दिवस व्हिडिओ टाकणं नाही झाला, नाहीतर यापूर्वीच आपलं हे शतक पूर्ण झालं असतं. मग खेईभटासी भटोबासी काही शास्त्र श्रवण केले. मग खेईभटांना काही ब्रह्मविद्येचं निरूपण केलं आचार्यांनी. ते दशावृद्ध होते, मथारे होते. ते दशावृद्ध म्हणजे काय? जवळजवळ 60 गाठलेली होती त्यांनी. ते देखुनी एको दिसू भटोबासी म्हणतले 60 वरिखाच्या दशेच्या पुरुषाची अनुसरणी अधिकारू नाही. आचार्य म्हणतात ज्याची दशा म्हणजे ज्याचं वय 60च्या जवळजवळ आहे अशा व्यक्तीला अनुसरणाला अधिकार नाही. परिणेनी जी ईश्वरीची प्रवृत्ती, परंतु काय माहिती ईश्वराची प्रवृत्ती कशी असेल कोणाविषयी? जैसे किटकी कोरिता काष्टी ओम पडे तरी पडे. ज्याप्रमाणे एखादी कीटकी आहे लाकूड कोरणारी आणि तिने कोरता कोरता ओम पडला, म्हणजे ती जी कीटकी आहे लाकडातील ती लाकूड कोरत आहे. कसंही वाकडं तिकडे लाकूड कोरते, परंतु योगायोगाने असं झालं ती कीटकी लाकूड कोरत असताना ओम तयार झालेला आहे. तर असं होणं तर शक्यच नाही. क्वचित वेळा असं होऊ शकते, एखाद्या वेळेसच असं होऊ शकते. तर त्याप्रमाणे आचार्य म्हणतात की काही सांगता येत नाही ईश्वराची प्रवृत्ती. एखाद्या वेळेस 60 मधल्या व्यक्तीलाही ब्रह्मविद्येचा बोध होऊ शकतो, चांगलं पाठांतर होऊ शकते, चांगली ब्रह्मविद्या ते घोकू शकतात, ब्रह्मविद्या आत्मसात करू शकतात. हे क्वचित घडते. ज्याप्रमाणे एखाद्या किटकीने लाकूड कोरता कोरता ओम पडते, हे कधी होतच नाही, एखाद्या वेळेसच होते. त्याप्रमाणे एखादा जीव असतो जो 60 मध्ये पण ब्रह्मविद्येचं अध्ययन करू शकते. स्मृती क्रमांक 101. तथा कुहिरी साधन निर्भषण पूर्वक पुरुषाचारू निरूपणे. तथा कुहिरी साधन निर्भषण पूर्वक, कुहिरी साधनाची निर्भसना केली आचार्यांनी आणि पुरुषाच्या आचार्याविषयी निरूपण करतात. कुहिरी म्हणजे काय? कुहिरी नावाची एक शेंग असते. यामध्ये 2 जाती असतात. पांढरी कुहिरी जी असते त्याची आपण भाजी करून खातो, फार पौष्टिक असते, शरीरासाठी खूप फायद्याची आहे ही कुहिरीची शेंग. तर याची भाजी करून खात होते पूर्वी, आताही खातात. दुसरी कुहिरी असते काळी कुहिरी, जी जंगलामध्ये येते, वेल असते. काळी कुहिरी जी आहे त्या काळी कुहिरीचा उपयोग औषधी निर्मितीमध्ये केला जातो. आयुर्वेदिक औषधीमध्ये, युनानी औषधीमध्ये, ॲलोपॅथीची जी औषधी असते त्या ॲलोपॅथीच्या औषधीमध्ये पण काळ्या कुहिरीचा उपयोग घेतला जातो. एवढी उपयोगी औषधी आहे ही. तर याच कुहिरीच्या शेंगाची भाजी भिक्षेमध्ये येते. मग होते काय पुढे नेमकं समोर पाहूया. एक दिसू भटोबासा ते पुसुनी वाळुके रामदेव अटनासी निघाले. एके दिवशी आचार्यांना विचारून वाळुके रामदेव अटनाला निघाले. तया सरिसे भटोबासी खेई भटा ते पाठविले. वाळुके रामदेवासोबत आचार्यांनी सेगावकर खेई भटांना पण सोबत पाठवलेला आहे अटनाला. गेले सेगावकर खेई भट निघाले अटनाला वाळुके रामदेवासोबत. एक दिसू तया भिक्षावसरी कुहिरी भिक्षे आली. त्यांना एके दिवशी भिक्षेमध्ये कुहिरीची भाजी आली. भोजन करिता ते वाळुके रामदेवी टाकिली. जेवण करत असताना ती जी भाजी होती कुहिरीची, ती भाजी वाळुके रामदेवाने बाजूला टाकून दिली. मग दोघे जेविले. 2 जण जेवण करतात. मग खेई भट्ट उठवून ते वाळवंटी पुरली. खेई भट्ट मग जेवण झाल्यानंतर उठतात, ती भाजी उचलतात आणि वाळवंटामध्ये जाऊन पुरून टाकतात. तुम्हाला असं वाटू शकते की एकीकडे स्वामी सांगतात भिक्षेचा कण वाया जाऊ नये, आणि इकडे तर हे वाळुके रामदेव किंवा हे जे सेगावकर खेई भट्ट आहेत अक्षरशः भिक्षेची भाजी पुरून टाकत आहेत. हे कसं काय?
यामागचं कारण असं आहे की ज्यावेळेस एखादा चमचमीत पदार्थ, एकदम खमंग असा पदार्थ भिक्षेमध्ये येतो, ज्यामुळे साधकाला वाटू शकते की या भाजीचा जर माझ्या जिभेला चटका लागला, म्हणजे या भाजीची जर मला चव आवडली, तर या भाजीच्या चवीचंच मी स्मरण करत बसेल. काय खमंग भाजी होती, सकाळी जेवण झालं तरी पण भाजीच डोक्यामध्ये आहे. वा 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 वा, काय खमंग भाजी होती हो, काय चमचमीत भाजी होती, काय मसालेदार भाजी होती. देवाचं स्मरण राहिलं बाजूला, भाजीचं स्मरण चालू राहील. म्हणून अशा प्रसंगावर अनुमती आहे की आपण त्या पदार्थाचा त्याग करू शकतो. जे काही विखो इंद्रिय रस असतात, जे काही विखो पदार्थ आहेत, इंद्रियार्थ रस पदार्थ आहेत, हे सर्व आपण जमिनीमध्ये पुरू शकतो, जर ते आपल्या धर्मासाठी बाधक ठरत असतील तर, असं स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे सर्व पदार्थ, म्हणजेच हे जे कुहिरीची भाजी आहे, हे खेई भटांनी वाळुंटामध्ये पुरून टाकलेली आहे. यामध्ये कोण्याही प्रकारचं पाप लागत नसते. तेथ दिवस एक दोन्ही होते, तिथेच एक दोन दिवस होते. मग दिसवडी जेविता म्हणती कान गिळेसी, सांगो कुहिरी ये पुढा. आता बघा तुम्ही, मी ज्याप्रमाणे म्हटलो सकाळी भाजी खाल्ली तर संध्याकाळी पण तेच लक्षात राहील, तर इथे नेमकं तसंच घडलेलं आहे. भाजी एवढी खमंग होती, त्या भाजीचा सुगंध एवढा नाकामध्ये बसला होता, ती भाजी जिभेवर तर गेलीच नाही, जिभेला चव तर समजलीच नाही, परंतु नाकाला ती भाजी समजली किती खमंग होती. एवढा खमंग वास यायचा त्या भाजीचा की यांच्या डोक्यातच बसली ती भाजी. भाजी जरी वाळुंटामध्ये पुरून टाकली तरी पण 2 दिवस झाले तरी पण यांच्या डोक्यामधून ती काही भाजी जात नव्हती. काय म्हणायचे मग हे, दिसवडी जेविता म्हणती कान गिळेसी, त्या भाजीचा वास यांच्या लक्षामध्ये होता. मग दुसऱ्या दिवशी भिक्षेला जे काही अन्न आलं ते काही यांना जात नव्हतं. भिक्षेच्या भाजीचा वासच लक्षात होता. भिक्षेमध्ये जी कुहिरीची भाजी आली त्या भाजीचा वासच यांच्या डोक्यामध्ये होता. आणि मग हे काय म्हणायचे जिव्हेला हे वाळुके रामदेव आणि शेगावकर खेई भट्ट म्हणायचे की का बरं गिळत नाही तू हे अन्न, सांगो कुहिरी पुढा. त्या कुहिरीच्या भाजीला जाऊन सांगू का बरं गिळत नाही तू, असं जिभेला म्हणायचे. खेई भट्ट ते महासुरवाडाचे. खेई भट्ट कसे होते, महासुरवाडाचे, म्हणजे त्यांच्या घरी धनदौलत भरपूर होती, एकदम सुखकर जीवन होतं त्यांचं, अष्टभोग परिपूर्ण जीवन जगणारे होते शेगावकर खेई भट्ट. आणि म्हणून स्मृतिस्थळकार म्हणतात ते महासुरवाडाचे होते. म्हणजे त्यांच्या घरी सुख होतं असं नाही, तर महासुख होतं, महासुरवाड होती त्यांच्या घरी, म्हणजे खूप सुख होतं त्यांच्या घरी. हे आपल्याला इथे स्मृतिस्थळकारांना सांगायचं आहे. मग किती एका दिवसा भटोबासाचे भेटीसी आले. मग काही दिवसांनी भटोबासांच्या भेटीला हे आलेले आहेत. मग रामदेवी भटोबासा पुढा सांगितले. मग रामदेव भटोबासांपुढे हे सर्व प्रकरण सांगतात या कुहिरीच्या भाजीचं. भटोबासी ऐकोनी म्हणितले रामा ओखटे केले. भटोबास ऐकतात आणि रामदेवाला म्हणतात, रामदेवा ओखटे केलं. ते भिक्षेची भाजी तुला बाजूला काढून ठेवायची गरज नव्हती. हांगा अष्टदश पक्वांनी जो जेवी, तो जरी एके साधने सिद्धीने, तरी तोची भला किंगा. मग आचार्य म्हणतात, हांगा अष्टादश पक्वान्न जो जेवी, अष्ट म्हणजे 8, दश म्हणजे 10, अष्टादश पक्वान्न जेवणारे शेगावकर खेई भट्ट. अष्ट म्हणजे 8, दश म्हणजे 10, 8 आणि 10 किती झाले, 18. तर दिवसाचे 18 पक्वान्न खाणारे शेगावकर खेई भट्ट, एवढे श्रीमंत माणसं, दिवसाचे 18 पदार्थ खाणारे, त्यांनी जर कुहिरीची भाजी खाल्ली असती साधने सिद्धीने, म्हणजे भाजी हे एक प्रकारचं साधन आहे. सिबी चूळ चिमूट जे सांगितलेली आहे स्वामींनी, पण सिबी चूळ चिमूट हे घेण्यासाठी स्वामींनी सांगितलेलं आहे. तर असं साधन जर कोणी घेत असेल तर उलट ते चांगलं आहे. इंद्रियार्थ रस घेण्यापेक्षा हे साधन घेणं कधीही चांगलं आहे. आणि हा साधन घेणारा जो पुरुष आहे तो भला किंगा, तो चांगला आहे. एकी वासना, एका महानुभावांच्या मध्ये, तयासी कुहिरी कैसी विखो. आचार्य म्हणतात वाळुके रामदेवाला की जो शेगावकर खेई भट्ट दिवसाचे 18 पदार्थ खाणार आहे, त्याला कुहिरीची भाजी कसं काय विखो ठरू शकेल? नाही ठरणार विखो. विखो तो कोणा जयासी घाटी यावरी, मीठ नाही तयासीची की. कुहिरीची भाजी विखो कोणाला ठरू शकते? ज्यांना घाट्यावर खायला मीठ नाही. घाटा कशाला म्हणतात? गहू भरडले, गहूची सोजी काढली आणि ती शिजून खाल्ली. त्या गव्हाच्या सोजीमध्ये टाकण्यासाठी मीठ ज्याच्या घरी नाही, अशा व्यक्तीला कुहिरीची भाजी विखो ठरू शकते. पण शेगावकर खेई भटांसारख्यांना जे दिवसाचे 18 पदार्थ खातात त्यांना कुहिरीची भाजी विखो ठरू शकत नाही. त्यांच्यासाठी ते साधन आहे. आणि स्वामींनी साधन घेण्यासाठी मनाई केलेली नाही, साधन घ्यायला सांगितलं स्वामींनी, असं आचार्य निरूपण करतात. किंवा घाटा असं आपण खिचडीला पण म्हणू शकतो, राळ्याची खिचडी, त्याला पण घाटा म्हणू शकतो. यावरी भटोबासी निरूपण केले. या प्रसंगावर आचार्यांनी निरूपण केलं. भटोबासी म्हणितले अधिकारा अनधिकारा अनुरूप पुरुष देह दमन इंद्रिय दमन मनोदमन करावे. मग आचार्य म्हणतात
अधिकार आणि अनाधिकार याच्या अनुरूप पुरुषाने देहदमन केलं पाहिजे, या शरीराचं दमन केलं पाहिजे. इंद्रिय दमन म्हणजे इंद्रियाची चोचले पुरवले नाही पाहिजे आपण, ते इंद्रियाचं पण दमन केलं पाहिजे आपण. मनोदमन, मनामध्ये जे काही उल्लेख होतात त्याचंही दमन आपण केलं पाहिजे. मनामध्ये उगीच उल्लेख होतात की अरे एखादी 4 व्हीलर पाहिजे होती, मस्त फिरता आला असता आपल्याला, हिवाळ्यामध्ये काही चिंता नाही थंडी पडत असेल तर, उन्हाळ्यामध्ये काही चिंता नाही ऊन पडत असेल तर, आणि पावसाळ्यामध्ये पण पाऊस पडत असेल तरी चिंता नाही, मस्त कारमध्ये फिरता येते. मनामध्ये दुसराही उल्लेख येऊ शकतो की अरे मला पुरणपोळी खावीशी वाटत आहे, किंवा मला आज खीर खावीशी वाटत आहे, मला आंबे खावेसे वाटत आहेत. असे जे उल्लेख येतात यांच्यावर पण आपण बंधनं आणली पाहिजे, या मनाचं पण दमन केलं पाहिजे. मनाला स्वैरावैरा कुठेही धावू दिलं नाही पाहिजे आपण. मन सैरावैरा धावत असते तर त्याला एका ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि ईश्वर स्मरणामध्ये आपण त्या मनाला लावलं पाहिजे, असं आचार्य इथे निरूपण करतात. इथे आचार्य म्हणतात अधिकार अनधिकार अनुरूप. म्हणजेच काय तर इथे सेगावकर खेई भटांचा अधिकार कसा होता, त्यांना कुहिरीची भाजी खाल्ली असती तरी पण त्यांना तो पदार्थ विखो ठरला नसता, कारण 18 पदार्थ खाणारे आहेत ते. पण कुहिरीच्या भाजीचा विखो कोणाला ठरला असता, ज्याला खायला घरी मीठ नाही, तशा व्यक्तीला खमंग अशी कुहिरीची भाजी विखो ठरली असती. तर पुरुषाच्या अधिकार अनाधिकार अनुरूप आचरण केलं पाहिजे, असं आचार्य इथे सांगतात की अधिकार अनुसारच आपण देहदमन, इंद्रियदमन, मनोदमन केलं पाहिजे. पुरुषांमध्ये भेद असतात. एखाद्या पुरुषाला कुहिरीची भाजी विखो आहे, एका पुरुषाला कुहिरीची भाजी विखो नाही. तर हा जसा भेद आहे, या भेद अनुसारच आपण देहदमन, इंद्रियदमन, मनोदमन केलं पाहिजे आचार्य म्हणतात. हे एक उदाहरण झालं. असे भरपूर काही उदाहरण आपल्याला दिसू शकतात समाजामध्ये. तया ते त्रिदंडी पुरुष ऐसे म्हणितले, अशा पुरुषाला त्रिदंडी पुरुष असं म्हणतात. हा आचार्यांच्या मुखातील अर्थ आहे आणि हाच सत्य अर्थ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जयापासून दातृत्व संभावना तया पुरुषाची नामना सारावी. ज्यांच्यापासून आपल्याला काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे तर त्यांची नामना सारावी, म्हणजे त्यांचं नाव लक्षात असू द्यावं की या व्यक्तीमुळे मला ब्रह्मविद्याशास्त्र समजलेलं आहे, या व्यक्तीमुळे मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्या माणसाचं नाव कधीही विसरू नये असं आचार्य म्हणतात. त्यांचं नाव सदोदित लक्षात ठेवावं, कारण त्या व्यक्तीमुळे आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे. त्यांचा उपकार आपण कधीही मानलाच पाहिजे असं आचार्य म्हणतात. एर धर्मद्वारार्थी उपकारक मानावे. एर म्हणजे दुसरे कोणी जे काही साधक आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला काही 4-2 गोष्टी छोट्या मोठ्या समजल्या, त्यांचा पण आपण उपकार मानलाच पाहिजे असं आचार्य म्हणतात. तर अशा प्रकारे आपण आचार्य ज्ञानसत्रामध्ये 5 स्मृती पाहिलेल्या आहेत. 5ही स्मृती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, लुखाईसाच्या पतीने लुखाईसाच्या पायावर डोकं का ठेवलं आणि लुखाईसाचे पाय धुवून पायवणी का घेतली? हा आजच्या ज्ञान सत्रातील पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की आचार्यांनी लुखाईसाला घरी परत का पाठवलं, त्या गावामध्ये भिक्षा करण्यासाठी का पाठवलं? स्वामींचं वचन आहे, स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधी याचा संबंध तो विशेषतः त्याज्य, संबंधी अधिकार नाही, संबंधी विकार, एवढे सारे वचन सांगितले असताना पण आचार्यांनी लुखाईसाला परत त्या गावी भिक्षा मागण्यासाठी का पाठवलं? हा दुसरा प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. आणि कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, नाथोबांनी आचार्यांना देवगिरीला का नेलं? या प्रश्नाचं उत्तर आहे, नाथोबांनी आचार्यांना देवगिरीला या कारणास्तव नेलं की आचार्यांची आणि कटककार देमाईसा आणि वंकी यांची भेट घडून आणायची होती नाथोबांना, आणि म्हणून देवगिरीला आचार्यांना नेलेलं आहे नाथोबांनी. ज्याप्रमाणे तुम्ही मागच्या ज्ञान सत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञान सत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृतीसह, ज्यामध्ये ब्राह्मणा प्रश्ने अंतरप्रकाशानुवादू हे स्मृती आपण पाहणार आहोत. वृषभावरुणी गोपाळ पंडिता रक्षण प्रशंसा हेही स्मृती आपण पाहणार आहोत. निद्रा प्रसंगी महादायसी केशोबासा शिक्षापणे, महादायसांनी केशोबासांना शिक्षापण केलं, कशामुळे केले हेही तुम्हाला उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये समजणार आहे. अनिष्ट त्यागी केशवू मार्गरक्षणानुवादू ही स्मृती आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये आचार्यांच्या काही नवीन स्मृती जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड